हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आहे अलिबागमधला आमचा दुसरा दिवस आणि मी तर खरं तर लेट उठले, पण सौरभ आणि चेतनने जाऊन फर्स्ट लोकेशन त्यांचं कंप्लीट केलेलं. मग ते परत हॉटेल रूमवर आले, मग केला आम्ही नाश्ता आणि पोचलो दुसऱ्या लोकेशनला. तर दुसऱ्या लोकेशनला पोचल्यावर एक सुंदर गोष्ट बघायला मिळाली. तिथे एक चालू होतं मॅटर्निटी शूट आणि तेव्हाच माझ्या मनात आलं की येस, मी पण माझं मॅटर्निटी शूट जेव्हा पण कधी होईल तेव्हा मला बीचवर नक्की करायचं आहे. येस. तर तिथे पोचल्यानंतर सौरभ आणि चेतन गाईड करत होते क्लायंटला की हे असं ॲक्शन करा, तशी ॲक्शन करा. म्हटलं काय काय करायला लागतं ना. हां, पण तिथे पोचल्यानंतर आमच्या एक लक्षात गोष्ट आली की आम्ही याच दिवशी लास्ट इयरला एकत्र होतो आणि याच दिवशी आमचीसुद्धा प्री वेडिंग झालेली काश्मीरला. सो मस्त वाटलं ते आठवून, अचानक आठवलं. मग ते लोकेशन कंप्लीट केल्यानंतर ना आम्ही पोचलो थर्ड लोकेशनला, जे की बापरे म्हणजे खडतर प्रवास होतो खरं तर. पण तिथे पोचल्यानंतर ओ माय गॉड, हे जर तुम्ही लोकेशन बघताय ना, ओ वाव, म्हणजे हे इन रिअल जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. हे अलिबागमध्येच आहे लोकेशन आणि खूपच सुंदर आहे. तो 10 मिनटाचा खडकातला जो प्रवास आहे ना, तो तिथे गेल्यानंतर वर्थ इट वाटला. सो तिथे पोचल्याच आम्ही घेतला ड्रोन शॉट आणि इथे माझं शायनिंग मारणं तर माझी कंपल्सरी आहे. येतं मला ड्रोन फ्लाय करता थोडा म्हणजे सौरभने मला शिकवलं आहे. सो तिथे गेल्यानंतर ड्रोन फ्लाय केला आणि मग हे वाव म्हणजे अमेझिंग सीनरी होती तिथे. सो हे असेच फिल्मी सीन्स चालू होते. मस्त वाटलं एकदम आणि मजा आली एकदम. असं प्री वेडिंग शूटला ॲज अ असिस्टंट म्हणून गेलेले, पण मला खरंच खूप मजा वाटत होती की काय करायला लागतं. म्हणजे एक सिनेमॅटोग्राफरला आणि एक फोटोग्राफरला बेस्ट क्लिक येण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि त्याचे रिझल्ट्स पण एकदम भारी असतात. सो पूर्ण कंप्लीट शूट होईपर्यंत आम्हाला तिथे निघता अंधार झाला खूप आणि एवढ्या त्या खडकांमधनं पूर्ण त्या रोडला येईपर्यंत आमच्या नाकी नऊ आले. सो येस, परतीचा प्रवास सुरू झाला अशा प्रकारे. अर्ध्या रस्त्यातच आम्हाला विकासभाई पण भेटले, कारण तेही अलिबागमध्ये शूट करत होते. सो ते अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर ना आम्हाला भूक लागली, म्हणून आम्ही कुठे थांबलोय साई कृपा फेमस लपेटा इथे. आणि इथला लपेटा ओ माय गॉड, म्हणजे कोणीही जर अलिबाग ते मुंबई प्रवास करत असेल तर हे अर्ध्या रस्त्याचंच लागतं. सो प्लीज ट्राय इट प्लीज. ओके, सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.